रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कोणते कंपाऊंड्स? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके. चलो बघा, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हॉट? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर यांची आपण काल स्ट्रक्चर कसा ड्राय करायचा पाहत होतो. पहिला होता आपण कोणता? डॉट स्ट्रक्चर. लेविस डॉट स्ट्रक्चर. लेविस डॉट स्ट्रक्चर हे पाहिलं होतं आपण. आहे लक्षात? लेविस डॉट स्ट्रक्चरलाच आपण काय म्हटलं होतं? इट इज ऑल्सो कॉल्ड एज कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. या काय म्हटलं होतं आपण? इट इज कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बरोबर आहे? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. लक्षात कसा काढायचा? डॅश काढून. लेविस डॅश स्ट्रक्चर. लेविसचा कोणता स्ट्रक्चर होता? इट इज डॅश स्ट्रक्चर. लेविस डॅश स्ट्रक्चर म्हणजे मिथेन काढायचं असेल CH4. बघा हा काल कसा पाहिला होता आपण? मिथेन असेल तर कसा काढतो आपण? कार्बनला डॅश हायड्रोजन डॅश हायड्रोजन डॅश हायड्रोजन डॅश हायड्रोजन. कार्बन डॅश हायड्रोजन कार्बन डॅश हायड्रोजन कार्बन डॅश हायड्रोजन. तर याला काय म्हणायचं? याने डॅश स्ट्रक्चर. अँड दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके. काय म्हणायचं याला? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके. which formula it is called as complete structural formula. Complete structural formula. अल्कोहोल असेल काय? मिथाइल अल्कोहोल. बघा आता मिथाइल अल्कोहोल आहे, कसं काढणार? मिथाइल अल्कोहोल म्हणजे काय असतो? CH3 बॉन्ड OH. तर C बॉन्ड H बॉन्ड H बॉन्ड H CH3 बॉन्ड O बॉन्ड H. ऑक्सिजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दाखवायचे किंवा तुम्ही नाही पण दाखवू शकता. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दाखवा किंवा न दाखवा. और तुम्ही असं लिहू शकता याला. और कसं लिहू शकता? C डॅश H डॅश H डॅश H. ओके. C डॅश H डॅश H. बरोबर आहे? त्यानंतर डॅश, त्यानंतर काय अजून? O डॅश H. म्हणजे हे तुम्ही याच्यावरचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे दाखवलं का आपण? नाही दाखवलं. तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तुम्ही दाखवू शकता किंवा नाही दाखवू शकता. तर अशा फॉर्म्युल्याला काय म्हणावं? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आलं लक्षात? याच्यामध्ये हेट्रो आयटम असेल, हेट्रो आयटम ला काय म्हणतात? हेट्रो आयटम. हेट्रो आयटम कोणता असेल? ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर किंवा हॅलोजन असतील X. हेट्रो आयटम असेल तर हा हेट्रो आयटम आला होता. हेट्रो म्हणजे दुसरा, कार्बन शिवाय, कार्बन आणि हायड्रोजन शिवाय दुसरा आयटम आला तर त्याच्यावरचे लोन पेअर दाखवायचे. त्याच्यावर काय असतात? लोन पेअर. तर हे लोन पेअर, यू मे शो द लोन पेअर इन दिस वे और यू कॅन नॉट बी यू मे नॉट बी शो द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तुम्ही लोन पेअर शो करू शकता किंवा लोन पेअर देयर इज नो नीड टू शो द लोन पेअर्स. लक्षात? हे परत सांगितलं मी. कंप्लीट फॉर्म्युला काल झाला होता आपला. कंप्लीट फॉर्म्युला इथे आता काढता. कंप्लीट फॉर्म्युला कोणताही दिले तर काढता येईल. ओके. कंप्लीट फॉर्म्युला येईल आता, काढता येईल. समजलं आता? आता एक एक्झाम्पल घेतो अजून एक कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचा आणखीन एक एक्झाम्पल आपण काल पाहिलेलाच परत सांगतो. CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे याला काय म्हणतात? इथिन. इथिनचा कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढा म्हणजे येईल तुम्हाला आता. इथिनचा कंप्लीट स्ट्रक्चरल काढा म्हणजे कसं काढणार? C डॅश H डॅश H डबल डॅश C डॅश H डॅश H. तर हा झाला काय झाला? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता बघा आपण कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला.
ओके. सेकंड टाईप, हे सगळे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. याला काय म्हणायचे? ऑल दीज आर कॉल्ड एज व्हॉट? स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. हे सगळे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आहे. सेकंड पाहू आता आपण. पहिला झाला बघा कोणता? लेविस डॉट स्ट्रक्चर. यालाच काय म्हणतात? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इज ऑल्सो कॉल्ड एज कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता पाहू कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कंप्लीट जे पाहिलं आपण कंप्लीट फॉर्म्युला, तर असंच असेल यामध्ये. इन विच काय असेल? वी हॅव टू ओमिट द, इन विच ओमिट द डॅश. जे डॅश आहे ते नाही द्यायचे. वी हॅव टू ओमिट द डॅश. डॅश सोडून द्यायचे, डॅश नाही काढायचे. देयर इज नो नीड टू ड्रॉ द डॅश. देअरफॉर इट इज कॉल्ड एज ओमिट द डॅश. ऑल और सम डॅश. सगळे डॅश किंवा ऑल डॅश, सम डॅश किंवा ऑल डॅश. इन विच ओमिट, काय ओमिट करायचं आहे? डॅश ओमिट करायचा आहे. अँड नंबर ऑफ आयडेंटिकल आयटम असतील याच्यामध्ये. जे जितके आयडेंटिकल आयटम असतील, नंबर ऑफ आयडेंटिकल आयटम्स, आयडेंटिकल आयटम्स आर शोन बाय सबस्क्रिप्ट. आयडेंटिकल आयटम असतील, सारखे आयटम असतील तर त्यांना काय दाखवायचे? सबस्क्रिप्ट दाखवायचं नंबर ऑफ आयडेंटिकल आयटम्सला. पहिल्या याच्यात डॅश काढायचं आहे का? डॅश काढायची आवश्यकता नाही. म्हणजे बघा इथेन, इथेनचा स्पर्श सांगतो. इथेनचा आपण काय पाहिला होता आता? इथेन C2H6. काय आहे हा? इथेन. इथेन आपण आता पाहिला होता. कसा पाहिला होता इथेन? C-H-H, C-H-H. आपल्याला काय करायचं? पहिला पॉईंट काय म्हटलं? कंडेन्स्ड फॉर्म्युलामध्ये ओमिट द डॅश. डॅश काढायची नाही म्हटला. ओमिट द डॅश. फर्स्ट पॉइंट वॉज ओमिट द डॅश. सेकंड पॉइंट इज व्हॉट? आयडेंटिकल आयटम्स. आयडेंटिकल म्हणजे सारखे आयटम. बघा या कार्बनला किती हायड्रोजन आहेत? सारखे 1 2 3. सारखे आयटम किती आहेत? 3. हायड्रोजन 3. तर याला कसं लिहायचं? शोन बाय सबस्क्रिप्ट. तर याचा नंबर जो आहे तो खाली लिहायचा. सबस्क्रिप्ट म्हणजे खाली. सबस्क्रिप्ट म्हणजे कुठे लिहायचं? खाली. ओके. एक डॅश द्यायचा फक्त. त्यानंतर सी आणि याला परत किती? एच ला किती हायड्रोजन? कार्बनला 3 हायड्रोजन. CH3. तर अशा प्रकारे याच्यामध्ये काय आला? एक डॅश. तुम्ही सम डॅश किंवा ऑल डॅश, ओमिट द डॅश, ऑल और सम डॅश, काही डॅश काढू शकता तुम्ही किंवा सगळे डॅश काढू शकता याच्यामध्ये. तर हा फॉर्म्युला जो झाला याला काय म्हणायचं आता? इट इज कॉल्ड एज condensed. This formula is called as condensed structural formula and it is called as complete. अशा फॉर्म्युलाला काय म्हणायचं? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि कोणता? कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणखी एक एक्झाम्पल घेऊ. चला हे आलं लक्षात इथपर्यंत. काय करायचं? ओमिट. या फॉर्म्युल्यामध्ये ओमिट करायचं. काय ओमिट करायचं? व्हॉट वी हॅव टू ओमिट द डॅश. काय काढून टाकायचं याच्यामध्ये? काय ओमिट करायचं? ओमिट द डॅश. सांगा मॅसेज सांगा काय करायचं? ओमिट. ओमिट द डॅश. डॅश. अँड आयडेंटिकल नंबर ऑफ आयटम असेल तर त्यांना काय वापरायचे? हां, आयडेंटिकल नंबर ऑफ आयटम असेल तर, आयडेंटिकल नंबर ऑफ आयटम असेल तर काय? सबस्क्रिप्ट वापरायचं. काय वापरायचं? सबस्क्रिप्ट. आयडेंटिकल नंबर ऑफ आयटमला सबस्क्रिप्ट वापरायचं. सबस्क्रिप्ट. ओके. काय वापरायचं? सबस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट. कळालं हे? अशाच प्रकारे इथिन C2H6 आता जे पाहिलं आपण CH2 डबल बॉन्ड CH2. इथिन असेल तर कसा लिहिणार? इथिन जे कंप्लीट मध्ये आपण इथिन कसा पाहिला होता?
सी डॅश एच, सी डॅश एच डबल डॅश, सी डॅश एच डॅश एच. याला कसं करायचं मग? सी आयडेंटिकल सारखे किती आहेत? 2 आहेत. सारखे 2 आहेत म्हणून CH2 डबल डॅश CH2. इथाईन असेल तर CH ट्रिपल डॅश CH. याच्यात बॉन्ड नाही दाखवायचं, डॅश नाही दाखवायचं. बॉन्ड म्हणजे काय? डॅश. एक डॅश कोणाचा असतो? कोणत्या एका कोव्हॅलंट बॉन्डचा असतो. कोव्हॅलंट बॉन्ड असेल तर त्याचा काय असतो? एक डॅश आपण कन्सिडर करतो, गृहीत धरतो. एक डॅश म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात. मिथाइल अल्कोहोल कसा लिहायचा? CH3OH. त्यात काहीच डॅश नाही दाखवायचे. CH3OH काय म्हणायचं त्याला? मिथाइल. अशा फॉर्म्युलाला काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज विच फॉर्म्युला? कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. किंवा आणखी एक याला अशा प्रकारे सुद्धा लिहिता येतं. एक असा फॉर्म्युला आहे CH3 CH2 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 CH2. बघा CH3 CH2 CH2 याच्यातले डॅश दाखवा किंवा दाखवू नका, नो प्रॉब्लेम. आता हा ऑलरेडी तुम्ही काय म्हणणार? कसा आहे? कंडेन्स्ड आहे. बघा कसा आहे हा? कंडेन्स्ड आहे की नाही? CH3 CH2 CH2. तर याला कंडेन्स अजून करता येते आपल्याला. दिस फॉर्म्युला कॅन बी कंडेन्स अगेन. कसा करता येईल? पहिला कोणता लिहायचा? CH3. नंतर मोजायचे CH2 किती आहे? 1 2 3 4 5 CH2. किती CH2? 5 CH2. नंतर काय? CH3. तर असा फॉर्म्युला आला तर तुम्ही असं पण लिहू शकता. या फॉर्म्युल्याला काय म्हणा? इट इज कॉल्ड एज कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. Okay, this formula is also called as what? Condensed structural formula. यानंतर अजून एक तिसरा प्रकार आहे, तो पाहतो आपण. नेक्स्ट पॉइंट, that is the bond line formula. Okay, नेक्स्ट पॉइंट कोणता पाहू? बॉन्ड लाइन फॉर्म्युला. 2 फॉर्म्युले लक्षात राहतात. कोणते कोणते 2 फॉर्म्युले झाले सांगा? पहिला कोणता? पहिला कोणता फॉर्म्युला झाला आपला? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. राइट. पहिला कोणता आहे? कंप्लीट काय स्ट्रक्चर? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. पहिल्या फॉर्म्युल्याचं नाव काय? कंप्लीट फॉर्म्युला आहे. कंप्लीट. हा कंप्लीट. आणि दुसरा कोणता आहे? फर्स्ट कंप्लीट. दूसरा कोणता फॉर्म्युला? कंडेन्स्ड. हा पहिला कंप्लीट, दूसरा कंडेन्स्ड. राइट. आता तिसरा पाहू, बॉन्ड लाइन. कळलं? कंप्लीट मध्ये काय होता? कंप्लीटची डेफिनेशन आहे लक्षात. कंप्लीट फॉर्म्युल्यामध्ये काय होतं? कसं लिहायचं होतं? डॅश दाखवायचं. कंप्लीट फॉर्म्युल्यामध्ये काय दाखवतो आपण? डॅश दाखवतो. कंप्लीट फॉर्म्युला. हाऊ इट इज रिटन? इट इज रिटन बाय 1 bond 1 dash, 2 bond 2 dash, right? And lone pair of electron you may show, you may not show. In condensed formula, omit the some bonds or some dash or all the dash. It is condensed formula. And in condensed formula, what is more? condensed formula मध्ये आणखीन काय? आता सांगितलं काय करायचं असते. पहिला पॉइंट काय म्हटलो? ओमिट करायचे. and the second point what was? आयडेंटिकल आयटम जे असतील, आयडेंटिकल म्हणजे सारखे जे आयटम्स असतील आयडेंटिकल, तर त्या आयडेंटिकल आयटमचा काय करायचा? सबस्क्रिप्ट वापरायचा. सबस्क्रिप्ट काय वापरायचा? सबस्क्रिप्ट वापरायचा. ओके. हां सबस्क्रिप्ट वापरायचा. राईट. तर आता पाहू नेक्स्ट तिसरा फॉर्म्युला, बॉन्ड लाइन फॉर्म्युला. द थर्ड फॉर्म्युला वी विल सी बॉन्ड लाइन. बॉन्ड लाइन फॉर्म्युला अजून सोपा आहे. इन विच यामध्ये काय करायचं असते बघा. इन विच कार्बन अँड हायड्रोजन नॉट शोन. कार्बन आणि हायड्रोजन दाखवायचे का नाही दाखवायचे? कार्बन अँड हायड्रोजन नॉट शोन. कार्बन आणि हायड्रोजन नाही दाखवतात. इतकं सोपं आहे हा फॉर्म्युला. आणि कशाने दाखवतात मग ते? बाय लाईन. It is shown by line.
फक्त लाईन दाखवतात, म्हणून याला काय म्हणतात, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कशाने शो करायचं? इट इज शोन बाय द ओनली जस्ट लाईन्स. इट इज शोन बाय लाईन्स. एक्झाम्पल पाहतो आपण आता. 2 कार्बन असेल तर त्याला द लाईन जॉईनिंग द 2 कार्बन. 2 कार्बनला लाईन जॉईन करते, ती कशी असेल? झिगझॅग असेल. कार्बन कार्बन मध्ये झिगझॅग. ओके. मिथाइल ग्रुप नेहमी कुठे असतो? टर्मिनलला. मिथाइल ग्रुप और एखादा फंक्शनल ग्रुप असेल दुसरा एखादा कोणता, मिथाइल ग्रुप किंवा एखादा फंक्शनल ग्रुप असेल तर तो कुठे घ्यायचा? एक टर्मिनल कार्बन. टर्मिनल कार्बन, टर्मिनल म्हणजे लास्ट, शेवटच्या कार्बनला मिथाइल ग्रुप असतो नेहमी शेवटच्या कार्बनला. त्यानंतर लास्ट रूल आहे आणखीन एक, जे 2 आपण जंक्शन ऑफ द 2 कार्बन, जंक्शन ऑफ 2 कार्बन जे असतील जर, तर त्या 2 कार्बनच्या जंक्शनला, ते जंक्शन म्हणजे 2 कार्बन जोडतात, तर तिथं तो कार्बन काय करतो? बॉन्ड करतो. विच कोणासोबत? हायड्रोजन सोबत. जंक्शन ऑफ द 2 कार्बन इट बॉन्ड्स विथ हायड्रोजन. इट बॉन्ड्स विथ कोणासोबत करतो? हायड्रोजन. टू सॅटिस्फाय, कशासाठी करतो? टू सॅटिस्फाय व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी कार्बनची किती असते? 4 असते. टू सॅटिस्फाय व्हॅलेन्सी. सगळे रूल परत सांगतो बघा, लक्ष द्या. एक एक्झाम्पल पाहतो आपण, त्या एक्झाम्पल मध्ये पाहू सगळे रूल. बघा कसं बॉन्ड लाईन फॉर्म्युला चालू आहे आपला. which formula bond length in which carbon and hydrogen not shown. कार्बन आणि हायड्रोजन दाखवायचे का नाही दाखवायचे? समजा एक 2 मिथाइल ऑक्टेन आहे. 2 मिथाइल ऑक्टेन CH3 CH CH3 2 मिथाइल. ओके. CH2 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 1 2 3 4 5 6 7 8. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 म्हणजे काय असतो? ऑक्टेन. ऑक्टेन 1 2. दुसऱ्या कार्बनला काय? मिथाइल. 2 मिथाइल ऑक्टेन. याचा आपण काय करू? आता बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढू. बॉन्ड लाईन कसं करायचं? इन विच कार्बन आणि हायड्रोजन नाही दाखवायचे. कसं दाखवायचं? शोन बाय लाईन. म्हणजे अशी लाईन काढायची आणि लाईन जॉईनिंग द 2 कार्बन. 2 कार्बनला जी लाईन जॉईन करते त्याला कसं दाखवायचं? झिगझॅग. 2 मिथाइल हा पहिला कार्बन आहे, दुसरा, दुसऱ्याला कोण आहे असं, अशी लाईन काढायची परत. म्हणजे याचा अर्थ कोण आहे? मिथाइल आहे. हे 1 झालं, 2 दुसऱ्या कार्बनला मिथाइल आहे, हे 3, हे 4, हे 5. ओके. 3 4 5 6 7. ओके. So now by this compound 2 methyl octane. एक 2 3 4 5 6 7 8. बघा इकडे लक्ष द्या. सोपा आहे. 8 कार्बन, एक कार्बन, पहिला कार्बन इथे आहे बघा, पहिला. इन विच कार्बन अँड हायड्रोजन इज नॉट शोन. कार्बन आणि हायड्रोजन दाखवायला बघा याच्यात. बघा कुठे दिसायले का कार्बन आणि हायड्रोजन? इथं या फॉर्म्युल्यामध्ये दिसायले तुम्हाला कुठं कार्बन आणि हायड्रोजन दिसायले का? नो कार्बन हायड्रोजन. राईट. हां, कार्बन हायड्रोजन आहे का? नो कार्बन हायड्रोजन. सो फार इंटरेस्टिंग आहे ना. इन विच C and H आर नॉट शोन. कार्बन अँड हायड्रोजन इज नॉट शोन. ओके. इट इज शोन बाय, कशाने दाखवायचं? मात्र लाईनने दाखवायचं. हे फक्त काय काढायचे? असे लाईन्स. ओके. सगळे सिंगल पाहिजे. लाईन जॉईनिंग द 2 कार्बन. 2 कार्बनला लाईन जी जॉईन करते, लाईन जॉईनिंग द 2 कार्बन कशी काढायची? झिगझॅग. झिगझॅग म्हणजे असं खालीवर. त्याला काय म्हणायचं? झिगझॅग. आलं लक्षात?
मिथाइल ग्रुप और फंक्शनल ग्रुप असेल एखादा तर तो कुठे लिहायचा ॲट द टर्मिनल कार्बन. हा टर्मिनल कार्बन काय असतो केव्हा बी मिथाइल असतो. टर्मिनल म्हणजे शेवटचा आणि सुरुवातीचा एंडचा. टर्मिनल म्हणजे काय असतो एंडचा टोकाचा. टोकाचे पहिला किंवा कोणता लास्टचा तो कसा असतो नेहमी मिथाइल ग्रुप असतो अल्काईल. मिथाइल ग्रुप टर्मिनल कार्बन कुठे असतो टर्मिनल कार्बनला. मिथाइल ग्रुप और फंक्शनल ग्रुप असेल तर तो कुठे लिहायचा एखाद्या टर्मिनल कार्बनला. जंक्शन ऑफ टू कार्बन दोन कार्बनचा जंक्शन जो आहे इथं बघा हे दोन कार्बनचं जंक्शन इथं दोन कार्बनचा जंक्शन जो आहे बॉन्ड्स विथ हायड्रोजन तो कोणाला बॉन्ड करतो हायड्रोजनला. दोन कार्बनचा जंक्शन बॉन्ड करतो कोणाला हायड्रोजनला. मग कसं याचा अर्थ काय इथं काय आहे CH3 आहे इथं कोण आहे CH आणि इथं कोण आहे आवर CH3 राईट. इथं काय नाही म्हणजे काय आहे CH. ओके परत इथं काय आहे इथं वन ऑफ CH. ओके आय एम रायटिंग इन दिस CH किती H आहेत याला बघा आता 2H. परत इथं किती H असतील 2H. सो जंक्शन ऑफ टू कार्बन बॉन्ड विथ कोणाला बॉन्ड करतो बॉन्ड विथ द हायड्रोजन. हायड्रोजनला बॉन्ड करतो. परत इथं काय 2 हायड्रोजन. इथे किती हायड्रोजन 2 हायड्रोजन. इथे किती हायड्रोजन असतील 2 हायड्रोजन. तरी किती झाले आता 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8ला किती हायड्रोजन मात्र लास्टला 3 हायड्रोजन. तर किती नंबर ऑफ हायड्रोजन असतील ते काय करतील कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतील. आता या कार्बनला कोणत्याही कार्बनला बघा या कार्बनला किती आहेत हायड्रोजन किती आहेत या सगळ्या कार्बनला हायड्रोजन किती आहेत मधातल्या एवढ्या कार्बनला बघा हायड्रोजन किती आहेत 2-2च हायड्रोजन घ्यायला आपण का कारण व्हॅलेन्सी पूर्ण करायची असते. सॅटिस्फाय द व्हॅलेन्सी वी आर सॅटिस्फाइंग द व्हॅलेन्सी. बट दिस कार्बन हॅव द 3 हायड्रोजन. या कार्बनला किती हायड्रोजन आहेत 3 कारण इथे किती बॉन्ड आहे एकच बॉन्ड. हा एक बॉन्ड आणि हे 3 हायड्रोजन मिळून या कार्बनची व्हॅलेन्सी किती व्हायची आता 4. लक्षात प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी किती करायची कार्बनची व्हॅलेन्सी बाय 4. ओके कार्बनची व्हॅलेन्सी नेहमी किती करायची 4. अशा फॉर्म्युलाला काय म्हणतात बॉन्ड लाईन फॉर्म्युला. सोपा आहे. बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणजे काय असतो कार्बन आणि हायड्रोजन काय घ्यायचं नाही राईट. कार्बन किंवा हायड्रोजन घ्यायचं का काय घ्यायचं नाही. आणि 2 कार्बनला कशाने लिहायचं 2 कार्बन्स आर जॉइंड बाय झिगझॅग. कसं असेल वर खाली त्याला काय म्हणतात झिगझॅग. ओके 2 कार्बन्सला कशी लिहायची झिगझॅग. पहिला पॉइंट काय कार्बन आणि हायड्रोजन दाखवायचे का नो नीड टू शो द कार्बन अँड हायड्रोजन. ओके कार्बन आणि हायड्रोजन दाखवायचे का नाही दाखवायचे. ठीक आहे समजले हो समजायले का. टर्मिनल कार्बन काय रिप्रेझेंट करतो नो नाही समजायले हा ठीक आहे. टर्मिनल कार्बन काय रिप्रेझेंट करतो टर्मिनल कार्बन काय दाखवतो टर्मिनल कार्बन काय दाखवतो सांगा मिथाइल म्हणायचं. टर्मिनल कार्बन काय दाखवतो मिथाइल है ना. आता इथं पहा काय इथं CH3 आहे हे काय आहे CH3. एक लाईन म्हणजे काय असते CH3 2 मिथाइल. एक लाईनचा अर्थ काय CH3 ग्रुप असतो. ओके आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण वन मोर एक्झाम्पल. इफ वी टेक द एक्झाम्पल CH3 CHBr CH2 CH3 CH3 CHBr CH2 CH3
या एक्झाम्पलचं पाहतो आपण बघा. CH3 CH Br CH2 CH3. पहिले याचे आपण कार्बन हायड्रोजन दाखवून करू, नंतर कार्बन हायड्रोजन न दाखवून करू. बघा पहिलं कसं आहे CH3 नंतर कोण आहे C. या Cला कोण आहे बघा इथंच ठेवायचं बोट. या कार्बनला कोण आहे हायड्रोजन पण आहे आणि ब्रोमीन पण आहे. म्हणजे हायड्रोजन पण आहे आणि कोण आहे ब्रोमीन पण आहे. आणि नंतर काय CH2. या Cला काय परत 2 हायड्रोजन. लास्टला कोण आहे CH3. खाली वर जायचं वर. हे कुठं चाललो वर खाली वर झिगझॅग. मग याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला नाही आहे. ओके इट इज ओनली जस्ट रिप्रेझेंटेशन आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी. मग याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा बनतो इथून सुरुवात करायचं असं वर झेंडा लावायचा कशाचा Brचा. इथं Br लिहायचं याला Br लिहायचं इथं राईट. काही नसला म्हणजे काय समजतो आपण काही नसला म्हणजे काय समजतो Br आहे म्हणून लिहायचं Br. तिथं Br नाही लिहिलं तर काय होते जर Br नाही लिहिला तर त्याचा अर्थ काय होतो तिथं काय आहे म्हणून होतो. मेसेज करा काय असेल. जर Br नाही लिहिला आपण तर त्याचा अर्थ काय होतो CH3 होतो. काय होतो CH3. त्याच्याने Br लिहायचा राईट. आता बाकी हे हायड्रोजन नाही लिहायचे. कार्बन हायड्रोजन लिहायचे का नाही लिहायचे. कार्बन हायड्रोजन नाही लिहायचे. मग आता हे झालं इकडे काय CH लास्ट काय CH झाला. असा फॉर्म्युला म्हणजे काय म्हणावं याला बॉन्ड लाईन. तुम्हाला कळायला पाहिजे इथं काय आहे CH3. इथं काय 1 2 3 बॉन्ड. इथं काय असेल एक हायड्रोजन दाखवायचं का नाही दाखवायचं. इथे किती बॉन्ड 2 बॉन्ड असते इकडं. या कार्बनला इथे काय नाही म्हणजे काय असते प्रत्येक याला काय म्हणतो आपण जॉईनिंग. ओके ऑर द जंक्शन ऑफ द कार्बन. 2 कार्बनचा जंक्शन आहे राईट. काय नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय असतो कार्बन असतो. इथं सुद्धा कार्बन. हे काय टर्मिनल कार्बन. दिस इज टर्मिनल कार्बन. दिस इज टर्मिनल कार्बन. ओके चला समजायला सोपं आहे खूप सोपं आहे राईट. ओके सम मोर एक्झाम्पल घेऊ जाऊन. आता सायक्लिक असले तर कसं लिहायचं पाहतो. काय सायक्लिक असतात कंपाऊंड. सायक्लिक कंपाऊंडचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला पाहतो. चल हे कळालं. त्यानंतर सायक्लिक कंपाऊंड असेल तर बॉन्ड लाईन कसा लिहायचा. इन केस ऑफ सायक्लिक कंपाऊंड cyclic compound आहे फॉर एक्झाम्पल CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड. याला काय म्हणतात सायक्लोप्रोपेन. याला काय म्हणतात सायक्लोप्रोपेन. प्रोपेन बघा इकडे लक्ष द्या. प्रोपेन म्हणजे काय असतो अल्केन. प्रोपेन म्हणजे काय असतो अल्केन. कसा आहे सायक्लिक आहे. काय बनवतो सायकल बनवतो सायक्लिक. किती कार्बन आहेत 1 2 3 कार्बन. सायक्लोप्रोपेन कसं काढायचं बॉन्ड लाईन नुसतं असं ट्रायंगल काढायचं म्हणजे काय होऊन जातो हा सायक्लोप्रोपेन. सायक्लोब्युटेन म्हणजे किती कार्बन असतील सायक्लोब्युटेन. ब्युटेन म्हणजे ब्युटेन म्हणजे किती कार्बन असतील 4. चा बॉन्ड लाईन कसा काढायचा नुसतं चौकोन काढायचं. त्याला काय म्हणायचं सायक्लोब्युटेन. सायक्लोपेंटेन कसं असेल CH2 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 CH2. याला काय म्हणतात सायक्लोपेंटेन. पेंटेन म्हणजे किती कार्बन 5 कार्बन. पेंटेन म्हणजे याचा स्ट्रक्चर कसा लिहिणार बॉन्ड लाईन फॉर्म्युला असा लिहायचा. पंचकोन त्रिकोण चौकोन पंचकोन पेंटागोनल ट्रायगोनल स्क्वेअर टेट्रागोनल. ओके त्यानंतर लास्ट इट इज ट्रायंगल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रायंगल. लास्ट काय 6 मेंबर असेल जर CH2 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 राईट. किती झाले बघा मोजा 1 2 3 4 5 6. 6 असेल तर काय म्हणावं त्याच्या नावापुढे सायक्लो लावायचं.
म्हणजे हे काय बनवायली, सायकल बनवायली अशी. ही सायकल आहे म्हणजे 1 2 3 4 अजून 1 म्हणजे 1 आणि 4. 1 आणि 4 काय करायले, परत बॉन्डिंग करायले. 1 2 3 4 यांची सायकल बनते. म्हणून याला काय म्हणावं, सायक्लो. इज कॉल्ड एज व्हॉट, सायक्लो हेक्झेन. 6 असेल तर काय म्हणावं, सायक्लो हेक्झेन. तिची काय बनवायची, अशी सायकल बनवायची. चला समजायला ओके. सायक्लो हेक्झेन. चला समजलं. एनी डाऊट टू एनीबडी? नो डाऊट टू नोबडी. आता बॉन्ड लाईन तुम्हाला एक्झाम्पल देतो. कंडेन्स फॉर्म्युला बॉन्ड लाईनची, आपण बॉन्ड लाईनचेच पाहू पहिलं. एक्सपांड ईच ऑफ द फॉलोइंग बॉन्ड लाईन फॉर्म्युला टू शो ऑल द आयटम्स. एक प्रॉब्लेम आहे, इन्क्लुडिंग कार्बन अँड हायड्रोजन. चला हे झालं. एक क्वेश्चन आहे बघा. वन क्वेश्चन टू यू. एक्सपांड ऑल द आयटम्स. Expand the question है बड़ा सा. Expand the bond line formula. This is the problem or question. Expand the bond line formula to show all atoms. काय दाखवायचे आपल्याला, all atoms दाखवायचे. To show all atoms including carbon and hydrogen. Including carbon and hydrogen. याच्यात पहिला आहे बघा, पहिला असा आहे. ओके. चला बोला आता याचं करता येईल तुम्हाला. ऑल आयटम दाखवा, सगळे आयटम दाखवायचे इन्क्लुडिंग कार्बन आणि हायड्रोजन पण. तर कसा करायचा, त्याचं उत्तर काय येणार. इथं काय नाही म्हणजे काय, कार्बन. किती बॉन्ड आहेत या कार्बनला, 2 बॉन्ड. या कार्बनला 2 बॉन्ड. लक्ष द्या नीट. म्हणून किती हायड्रोजन घ्यावे लागतील आपल्याला, 2 हायड्रोजन. या कार्बनला आपल्याला काय दाखवा म्हटलं, इन्क्लुडिंग कार्बन आणि हायड्रोजन, इन्क्लुडिंग ऑल आयटम्स, सगळे आयटम दाखवा म्हटलं. ऑल आयटम्स इन्क्लुडिंग कार्बन अँड हायड्रोजन. ठीक आहे. हे हा कार्बन झाला. त्यानंतर हा कार्बन किती बॉन्ड आहे त्याला, 2. म्हणून हायड्रोजन किती काढायचे, 2 हायड्रोजन. ओके. इथं काय कार्बन, इथं काय कार्बन, इथं CH3 असेल लास्ट, इथं CH3. आता इथं कार्बनची व्हॅलेन्सी 4 करण्यासाठी 1 हायड्रोजन घ्यावं लागेल. इथं कार्बन, इथं कार्बन, इथं कार्बन. राईट. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी बघा. आता या कार्बनला किती बॉन्ड आहेत, 1 2 3 बॉन्ड. म्हणून याला किती पाहिजे हायड्रोजन, 1 हायड्रोजन. या कार्बनला बघा किती बॉन्ड आहेत, 2च बॉन्ड. म्हणून याला किती हायड्रोजन पाहिजे, 2 हायड्रोजन. या कार्बनला बघा किती बॉन्ड आहेत, 2 हायड्रोजन. झालंच. करायला बघा आता कोणता, समजले. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी किती पाहिजे, प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी किती पाहिजे, कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली पाहिजे, 4 झाली पाहिजे, 4. एव्हरी कार्बन हॅव द व्हॅलेन्सी 4. इंटरेस्टिंग आहे, मजा येते, सोपा आहे ना, सोपा आहे ना. आता आणखी एक एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल वी विल सी. ठीक आहे. असा आहे आता कसं, 1 2 3 असा. चला बोला, याचं काढता येते. हे तुम्ही लिहून काढा बरं. असं बघून सांगता येत नाही, लिहून काढायचं. राईट. तर बोला आता मी सांगतो, नंतर लिहून काढा तुम्ही सगळे. इथं काय नाही म्हणजे काय, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 असे लिहा, किंवा 2 हायड्रोजन काढा, किंवा 2 हायड्रोजन काढा. हा सोपा आहे. इथं काय होईल बघा. आता इथं लिहायचं लागलं तर 1 2 3 4 5 6 7 8. इथं 1 म्हणायचं, याला काय म्हणायचं, 2 3 4 4. हा 4, हा 5, 5ला 2 हायड्रोजन. हा 6 ला किती हायड्रोजन, परत 2 हायड्रोजन. 7 ला किती हायड्रोजन, 2 हायड्रोजन. ओके.
C1ला किती हायड्रोजन 2 आहे. कार्बन लिहायचे याचे सगळ्यांची काय लिहायची कार्बन कार्बन 7 8 ला लास्टला काय येईल सांगा 8 च्या कार्बनला काय येईल लास्टला काय लिहू तिथं 8 कार्बनला काय लिहू लास्ट तुम्ही सांगा मी लिहितो काय लिहू CH3 लिहू बरोबर 8 च्या कार्बनला काय लिहायचं लास्ट CH3 तुला समजायले सोपा आहे का पाठ करायचं नाही काय डोस केला ताण नसते केमिस्ट्री सेकंड सोपं असते हां पाठ करायचं नसते काही नसते आहे नाही हां केमिस्ट्री सेकंड कसं असते एकदा समजलं की बस काही सोपं आहे केमिस्ट्री सेकंड हां आहे की नाही डोस केला ताण नसते केमिस्ट्री सोपा आहे बरं लक्ष द्या आतापासून नाही समजलं अजून सांगतो 25 वेळा पुढे जाऊन गडबड करू नका ठीक आहे बाकीचे एक्झाम्पल अजून आहेत प्रश्न आहेत फक्त प्रश्न राहिलेले आहेत क्वेश्चन उद्या बोला पण कळालं तुम्हाला चार किती फॉर्म्युले पाहिले आपण 3 कोणते कंप्लीट बनायचं दुसरा कंडेन्स तिसरा बॉन्ड लाइन किती फॉर्म्युले पाहिले 3 है ना कोणते हां कंप्लीट कंडेन्स आणि बॉन्ड लाइन ठीक आहे थांबूया टेस्ट झाली तुमची काल टेस्ट झाली का तुमची हो हां राईट पण टेस्ट लिहिलं नाही बऱ्याच जणांनी सगळ्यांनी लिहिलं टेस्ट ज्यांनी नाही लिहिले आज घ्या अभ्यास करा हां राईट आतापासून अभ्यास करा सिरियस घ्या टाइमपास नाही चालते राईट समजून हां एकदा समजलं तर मग अभ्यास करा समजल्यावर काय प्रॉब्लेम आहे समजलं नाही तर अभ्यास करायला कंटाळा येते हां समजायला नंतर मग अभ्यास करा काय प्रॉब्लेम आहे एकदा केलं ना अभ्यास मग काय होत नाही नंतर करावं लागत नाही अभ्यास केव्हाही करायचं असते एकदा करून टाकायचा अभ्यास राईट ठीक आहे थांबूया ओके हां करा अभ्यास गांभीर्य घ्या सिरियस घ्या पुढचा विचार करा आत्ताचा विचार करू नका करून घ्या राईट ओके राईट फाईन लेफ्ट नॉर्मल ओके Recording.